जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा जय राधा माधव जय कुंज बिहारी जय जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी जय यशोदानन्दन जय व्रजजनरञ्जन जय जय यशोदानन्दन जय व्रजजनरञ्जन जय जय यमुनातीरवनचारि जय कुञ्ज बिहारी जय कुंज बिहारी कुंज बिहारी जय जय यमुना तीरवनचारि जय कुंज बिहारी जय कुंज बिहारी जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे राम राम राम
Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare, Hare Ram, Ram Rama, Hare Hare, Hare Krishna. Hare Ram, Ram Rama, Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare, Hare Ram, Ram Rama, Hare Hare. Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare, Hare Ram, Ram Hare Hare. Jaya Radha Govinda, Radha Govinda Shri Radhe. Jaya Gauranitai, Gauranitai, Jaya Gauranitai. Prabhupada, Jai Prabhupada. Nitai Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Gaur Hari Bol. श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा गोविंद देव की जय। श्री श्री गौर निताई की जय। श्रील प्रभुपाद की जय। ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या प्रातःकालीन श्रीमद भागवत कक्षेमध्ये।
आपण अध्ययन करत आहोत ग्रंथराज श्रीमद भागवतम 10वा स्कंद अध्याय 83. अध्यायाचे शीर्षक आहे द्रौपदीची श्रीकृष्णांच्या राण्यांची भेट आणि आज श्लोक संख्या आहे 40. कृपया माझ्या मागे म्हणा. महिष उचुः भौमं निहत्य सगणं युधितेन रुद्धा ज्ञात्वाथ न क्षितिजये जितराजकन्या निर्मुच्य संसृति विमोक्षमनुस्मरन्ति पादाम्बुजं परिणिनाय आप्तकामः महिष उचुः भौमं निहत्य सगणं युधितेन रुद्धा ज्ञात्वाथ न क्षितिजये जितराजकन्या निर्मुच्य संसृति विमोक्षमनुस्मरन्ति पादाम्बुजं परिणिनाय आप्तकामः भौमं निहत्य सगणं युधितेन रुद्धा ज्ञात्वाथ न क्षितिजये जितराजकन्या निर्मुच्य संसृति विमोक्षमनुस्मरन्ति पादाम्बुजं परिणिनाय आप्तकामः पादाम्बुजं परिणिनाय आप्तकामः महिष उचुः भौमं निहत्य सगणं युधितेन रुद्धा ज्ञात्वाथ न क्षितिजये जितराजकन्याः निर्मुच्य संसृति विमोक्षमनुस्मरन्ते पादाम्बुजं परिणिनाय आप्तकामः. माताजी पादाम्बुजं परिणिनाय आप्तकामः. शब्दार्थ माझ्या मागे म्हणा. महिष उचुः इतर राण्या म्हणाल्या भौमं भौमासुराचा निहत्य वध करून सगणं अनुयायांसह युधी युद्धामध्ये तेन त्याने भौमाने रुद्धः बंदिस्त केलेल्या
ज्ञात्वा जाणून अथ तेव्हा नह आम्हाला क्षितिजये पृथ्वीवर विजय मिळविताना दिग्विजयाप्रसंगी जीत पराभूत केलेल्या राजांच्या कन्या निर्मुच्च मुक्त करून संसाराच्या बंधनातून विमोक्षम मुक्त करणारे अनुस्मरंती सतत स्मरण करून पादांबुजम चरण कमळ परिणिनाय विवाह केला यह जय श्री कृष्ण आप्तकामः आत्मतृप्त. अनुवाद आणि तात्पर्य. कृष्ण कृपा श्रीमूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादांच्या शिष्यांद्वारे श्रील प्रभुपाद की जय. अनुवाद. इतर सर्व राण्यांच्या वतीने रोहिणी देवी म्हणाली, भगवान श्रीकृष्णांनी भौमासुराचा त्याच्या अनुयायांसह संहार केला आणि आम्हाला असुराच्या बंदिवासात पाहिले. भौमासुराने दिग्विजयाप्रसंगी पराभूत केलेल्या सर्व राजांच्या आम्ही कन्या आहोत हेही श्रीकृष्णांनी जाणले. तेव्हा त्यांनी आम्हाला बंधनमुक्त केले. त्यांचे चरण कमळ मनुष्यास संसार बंधनातून मुक्त करतात आणि आम्ही सर्वजणी अव्याहतपणे त्यांच्या पदारविंदांचे चिंतन करीत होतो. त्यामुळे आप्तकाम असूनही त्यांनी आमच्याशी विवाह केला. तात्पर्य. द्रौपदीने या अध्यायाच्या 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये ज्या 9 राण्यांना प्रश्न विचारले होते त्यामध्ये रोहिणी देवी एक होती. रोहिणी देवी 16,099 राण्यांचे प्रतिनिधित्व करत होती आणि श्रील प्रभुपादांनीही या तथ्यास अनुमोदन दिलेले आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर पुन्हा एकदा सर्व भक्तांचं आजच्या या रविवारी प्रातःकालीन श्रीमद भागवत कक्षेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हा जो अध्याय आपण अध्ययन करत आहोत हा ग्रंथराज श्रीमद भागवतम चा 10म स्कंध, ज्याला भगवंतांचं मुखारविंद किंवा भगवंतांचा चेहरा म्हटलेला आहे, आणि त्या 10म स्कंदातील 83वा अध्याय. आणि आज आपण चर्चा करत आहोत श्लोक संख्या 40, आणि ज्यामध्ये महिषी उचुहू म्हणजे भगवंतांच्या इतर राण्या म्हणाल्या. आणि जसं आपण अनुवादामध्ये ऐकलं की या ठिकाणी ज्या राजा आहेत, क्षमा करा, ज्या राण्या आहेत, 16,099 राण्यांचं प्रतिनिधित्व करणारी रोहिणी. आता रोहिणी ही बलरामजींची आई या ठिकाणी नाहीये.
ही रोहिणी भगवंतांच्या 16,100 राण्यांपैकी एक राणी आहे आणि ही 16,099 राण्यांचं प्रतिनिधित्व करत आहे. आणि त्या महिषी आता चर्चा करत आहेत. आता प्रसंग द्रौपदी कुरुक्षेत्र येथे श्रीकृष्णांच्या राण्यांकडून त्यांच्या विवाहाबद्दल जी चर्चा चालू आहे, कशा पद्धतीनं भगवंतांनी आपल्यासोबत विवाह प्रसंग किंवा विवाह आपल्याबद्दल केला. आता भौतिक जगामध्ये जेव्हा आपण पाहतो, कोणत्याही स्त्रिया जेव्हा एकत्रित येतात त्यावेळी संसाराच्या गोष्टी चालू होतात. अरे संसार संसार, त्याने असं केलं, त्याने तसं केलं. आणि स्वाभाविक आहे, कुठेही गेलं तरी हे चुकलेलं नाही. गावात असो, शहरात असो, प्रवासामध्ये असो, विमानतळावर असो, रेल्वेमध्ये असो, कुठेही असो, जेव्हाही स्त्रिया एकत्रित आल्या संसारिक चर्चा प्रारंभ होणार हे निश्चित आहे. पण या ठिकाणी इतका फरक आहे की जरी सर्व राण्या 16,100, आता भगवंतांच्या 16,108 राण्या आहेत, त्या 8 मुख्य राण्या इथं नाही आहेत. इथं फक्त 16,100 राण्या आहेत आणि त्यांची मुख्य रोहिणी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्या सगळ्या राण्या जेव्हा एकत्रित आल्या त्यावेळी फरक इतका आहे भौतिक स्त्रियांमध्ये आणि भगवंतांच्या या महिषी किंवा राण्यांमध्ये की त्याने भगवंतांना केंद्रबिंदू ठेवून, केंद्रस्थान ठेवून चर्चा केलेली आहे. आणि हा सगळ्यात मोठा गुण जो आहे भगवंतांच्या भक्तांचा या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे. भगवंतांचे भक्त ज्यावेळी एकत्रित येतात त्यावेळी संसाराच्या गोष्टी किंवा संसाराच्या घडामोडी किंवा राजनीती किंवा खेळ या भौतिक जगामध्ये जे काही चाललेलं आहे त्यापेक्षा महत्वाचं आहे त्यांना भगवंतांशी संबंधित असलेल्या चर्चा. आता 2 चर्चा आहेत, एक तर भगवंतांविषयी किंवा भगवंतांनी सांगितलेल्या चर्चा. 2012 मध्ये व्रजमंडल परिक्रमेचा 25वा रौप्य महोत्सवी वर्ष होतं आणि त्यावेळी काही युवकांना घेऊन आम्ही वृंदावनमध्ये त्या उत्सवात भाग घेण्यासाठी गेलो. 3 दिवसाचा उत्सव बरसानामध्ये ठेवलेला होता, 25वा व्रजमंडल परिक्रमेचा उत्सव. आणि त्यावेळी आम्ही महाराजांना सांगितलं, महाराज 1-2 शब्द काहीतरी आपण मार्गदर्शन करा. म्हणाले 2 शब्द, कृष्णाचं ऐका आणि कृष्णाविषयी ऐका. कृष्णाचं ऐका आणि कृष्णाविषयी ऐका. तर त्यावेळी तर कळालं नाही तो काय संदेश होता, पण नंतर काही काळानंतर ते रहस्य उलगडलं. कृष्णाचं ऐका म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि कृष्णाबद्दल ऐका म्हणजे श्रीमद भागवतम. तर 2 चर्चा आहेत भगवंतांशी संबंधित असलेल्या चर्चा. आणि असं नाही की भक्त भौतिक जगामध्ये बोलतच नाहीत किंवा भौतिक जगाचं चिंतन करत नाहीत किंवा भौतिक जगाच्या कोणत्याही सामाजिक दृष्ट्या ते भाग घेत नाहीत, नाही, घेतात. पण केंद्रबिंदू आहे कृष्ण आणि कृष्णाच्या संबंधित असलेल्या त्या चर्चा करत असतात. आणि म्हणून भगवद्गीतेत जसं भगवंतांनी म्हटलं, मच्चित्ता मतगत प्राणा बोधयंतः परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. माझ्या शुद्ध भक्तांचे विचार नेहमी माझ्यामध्ये वसतात, त्यांचे जीवन पूर्णपणे माझ्या सेवेत समर्पित आहे आणि ते नेहमी एकमेकांना ज्ञान देत माझ्याबद्दल चर्चा करत परम आनंद आणि प्रसन्नतेचा अनुभव करतात. जेव्हा भगवंतांचे भक्त ज्यावेळी येतात त्यावेळी सगळ्यात महत्वाचा केंद्रबिंदू. कधी कधी संसारिक लोकांना वाटतं की जर आपण भक्तीमध्ये आलो किंवा भक्ती स्वीकारली, भगवंतांच्या नामाचा, भगवंतांच्या भक्तीचा जर स्वीकार केला तर मला घरदार सोडावं लागेल किंवा सगळं सोडून मंदिरातच येऊन राहावं लागेल. नाही, सगळ्यात महत्वाचा सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी, ज्या कुटुंबामध्ये आहोत त्या कुटुंबामध्ये, ज्या परिवारामध्ये आहोत त्या परिवारामध्ये, ज्या स्थानी आपण आहोत त्या स्थानामध्ये फक्त एक कार्य करणं, ते म्हणजे आपल्या कौटुंबामध्ये एक व्यक्तीला
जमा करणं किंवा एक व्यक्ती वाढवणं, आणि ते म्हणजे भगवंत आहेत. सगळं सोडायची आवश्यकता नाही, जे करणं तेच करणं आहे. असं नाही की आपण सगळं सोडलं, खाणं पिणं बंद केलं भगवंतांसाठी म्हणून आपण भगवंतांची प्राप्ती करणार आहे. नाही. कोणी जर म्हटलं मी पाण्यामध्ये राहूनच जर भगवंतांना प्राप्त करतो, तर पाण्यामध्ये किती 9 लाख जलचर आहेत, तर त्यांना भगवंतांची प्राप्ती झाली असते. मी जंगलामध्ये राहून जर भगवंतांची प्राप्ती करतो, हा जर उद्देश असता, तर मग जंगलामध्ये राहणारे कित्येक पशु प्राणी आहेत, त्यांनाही भगवंतांची प्राप्ती झाली असती. ज्यावेळी ध्रुव महाराज अगदी लहान होते, 5 वर्षाचं बालक, आणि आपले वडील उत्तानपाद राजाच्या मांडीवर बसण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांना त्यांची सावत्र आई सुरुचीने तिथं बसण्यास नकार दिला. आता या ठिकाणी सुरुची त्यांची सावत्र आई आहे, सुनीती त्यांची आई, आणि नारद मुनी. आता सुरुचीने काय आदेश दिला किंवा उपदेश दिला ध्रुव महाराजांना, की जा तू भगवंतांची प्राप्ती कर, तू हे शरीर त्याग कर आणि भगवंतांची प्रार्थना कर की पुन्हा जो पुनर्जन्म होईल तो माझ्या गर्भातून होईल, आणि माझ्या गर्भातून जेव्हा तुझा जन्म होईल तेव्हा तू राजाच्या मांडीवरती बसण्यास तुला अधिकार प्राप्त होईल. उपदेश एकच आहे, पण उद्देश ईर्षा आहे. उपदेश तोच आहे, भगवंतांची प्राप्ती करा, पण उद्देश ईर्षेच्या पोटी आहे. ध्रुव महाराज रडत सुनीतीजवळ गेले आणि सुनीतीने देखील सांगितलं भगवंतांची प्राप्ती कर, आणि भगवंत तुला या संकटातून किंवा भगवंत तुला राजाच्या मांडीवरती बसवण्याचा पूर्ण प्रयत्न करते. जा भगवंतांची प्राप्ती कर. पण ते होतं एका ममतेचं किंवा एक ममत्व, आईची माया. उपदेश तोच होता, पण उद्देश वेगळा आहे. आईची ममता आहे, ईर्षा नाही तर ममता आहे. आणि तोच उपदेश नारद मुनींनी दिला. नारद मुनी सांगितलं जा मधुवन मध्ये जाऊन, ध्रुव टीला जी आहे मधुवनम, त्या वृंदावन नामक वृंदावनात 12 वनापैकी एक जे मधुवन आहे, त्या मधुवनामध्ये जाऊन भगवंतांची 12 अक्षरी मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या नाम जप करून भगवंतांची प्राप्ती करा. आता बघा, भगवंतांचा प्राप्त करण्याचा उपदेश तोच आहे, पण उद्देश आता सर्वसाधारण वडिलांच्या मांडीवर बसण्याचा नाही. उद्देश आहे शाश्वत जे परमपिता आहेत त्यांच्या मांडीवरती बसण्याचा उपदेश. उपदेश तिघांचे तेच होते, भगवंतांची प्राप्ती करा, भगवंतांची प्राप्ती करा, भगवंतांची प्राप्ती करा. पण उद्देश सुरुचीचा होता द्वेष किंवा ईर्ष्या, सुनीतीचा होता ममत्व, आईची माया, आणि नारदांचा होता एका शिष्याला मार्गदर्शन करून भगवंतांची सदैव प्राप्ती, पुन्हा मग त्याला कष्ट नको यासाठी. जसं या ठिकाणी वर्णन करत आहेत की भौमासूर किंवा ज्याला नरकासूर म्हणून देखील हा प्रसिद्ध आहे, त्यांनी 16,100 राण्यांना ज्यावेळी त्यांनी बंदिस्त केलेलं होतं आणि त्यांचा उद्धार करून भगवंतांनी त्यांना स्वीकारलं, तर 16,100 आणि भगवंतांच्या 8 पट्ट राण्या, जसं तात्पर्यामध्ये वर्णन केलंय 6व्या आणि 7व्या श्लोकामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर त्या 8 पत्नी भगवंतांच्या ज्या द्वारकेतील मुख्य राण्या होत्या, त्या 8 म्हणजे रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, नग्नजिती, कालिंदी, मित्रविंदा, भद्रा आणि लक्ष्मणा. आणि आता ही 9वी राणी जिला मुख्य स्थान देण्यात आलेलं आहे चर्चेमध्ये, ती म्हणजे रोहिणी. या 8 पट्ट राण्या आणि 9वी रोहिणी, आणि म्हणून 16,099 अधिक या 9 म्हणजे किती झाल्या? 16,108. तर 16,108. तर ज्या नरकासुरानं या 16,100 स्त्रियांना किडनॅप केलं किंवा त्यांना बंदिस्त केलेलं होतं, हे प्राग ज्योतिषपूर आजचं जे आहे गुवाहाटी आहे, गुवाहाटी जे आजचं आहे ते प्राग ज्योतिषपूर, त्या ठिकाणी तिथं बंदिस्त त्यांना केलेलं होतं. आणि बाणासुराशी संगत झाल्यामुळे हा नरकासूर भलेही हा भूमिदेवी आणि वराहांचा पुत्र असल्या कारणानं
भक्त तर होता, भगवंतांचा अंश होता, पण संगती मात्र बिघडलेली होती. आणि म्हणून आपण संगत कुणाची करतो ते फार महत्वाचं आहे. भूमिदेवी आणि वराहांचा पुत्र देखील बाणासुराशी संगती केल्यामुळे तोही असुरिक प्रवृत्तीचा त्याची भावना वाढू लागली आणि अनेक राज्यावर त्याने आक्रमण करून 16,100 स्त्रियांचं अपहरण केलं. तर श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर वर्णन करतात की 16,000 या भूमीवरती राजकन्या होत्या. या पृथ्वीवरती वेगवेगळ्या राजांच्या कन्या, त्यांची पत्नी, त्यांच्या मुली, त्यांचं अपहरण केलेल्या 16,000 आणि 100 या स्वर्गातील देवतांच्या मुली होत्या. या फक्त समाज या पृथ्वीवरच्याच नाही, तर 100 ज्या होत्या मोठे ऋषी आणि देवी देवतांच्या कन्या किंवा ज्या युवती होत्या त्यांचंही त्यांनी अपहरण केलेलं होतं. तर हे 16,000 पृथ्वीवरचे आणि 100 स्वर्गादी किंवा ऋषी मुनींच्या कन्या. तर 16,000 या झाल्या 100. तर या 16,100 स्त्रियांची सुटका करून ज्यावेळी नरकासुराच्या वधानंतर भगवंतांनी त्या स्त्रियांना मुक्त केलं, त्यावेळी त्या स्त्रिया कृष्णांच्या सौंदर्यानं आणि करुणेनं प्रभावित झाल्या. आणि त्या प्रभावित झाल्या म्हणून भगवंतांना त्यांनी विनंती केली, तुम्हीच आता आमची स्वीकार करा. त्यांना स्वीकारण्याची विनंती केली त्यांनी. आता कधी कधी लोक म्हणतात भगवंतांच्या 16,000 किती लंपट आहेत कृष्ण, तुमचे भगवंत किती बाईल वेडे आहेत. 16,000 बायका. इथं संसारामध्ये 2 बायका फजिती आहे काय, आणि 16,108 राण्यांना सांभाळणं. आता भगवंत असं नाही की 16,108 होत्या राण्या, कधी 16 वर्षातून एकदा त्यांचा नंबर लागला भेटण्यासाठी, नाही. आता जी आपण द्वारका पाहतो, ज्या ठिकाणी द्वारकेचं जे मंदिर आहे ती भगवंतांची सभा आहे, सुधर्मा सभा, ज्या ठिकाणी आता द्वारकेचं जे मंदिर आहे. आणि भगवंतांची जी बेट द्वारका, जी मुख्य द्वारका, ती तर पाण्यामध्ये गेली, ज्या ठिकाणी 16,108 महल प्रत्येक राणीसाठी, आणि सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, इंटिरियर सगळं सेम, प्रत्येकीचं भांडण नको. 16,108 महल. आता विचार कर, आपण कधी कधी भगवंतांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करतो. भगवंतांनी 16,108 केल्या तर मी 3-4 का करू नये. तर प्रत्येक राणीसाठी असणारा तो वेगळा महल. आणि दररोज भगवंत ज्यावेळी राण्यांसोबत आपलं कार्य किंवा लीला करायचे त्यावेळी वेगळं वेगळं, असं नाही की 16,108 रोबोट तयार केलेले आहेत, एक रोबोट जेवतोय तर दुसरे सगळे 16,000 सेटिंग केले ते जेवणार आहेत, नाही. जर भगवंत रुक्मिणी सोबत आनंद वार्तालाप करत आहेत तर मग नग्नजिती सोबत वेगळं काहीतरी कार्य आहे. कुठं भोजन चालू आहे, कुठं शय्येवरती भगवंत आहेत, कुठं हास्य परिहास्य चालू आहे, कुठं आपल्या मुलांसोबत भगवंत खेळत आहेत. तर प्रत्येक ठिकाणी भगवंतांचं कार्यकलाप वेगळं आहे. आणि ते 16,108 कृष्ण किंवा द्वारकाधीश 16,108 महलामधून बाहेर आल्यानंतर ते एक द्वारकाधीश बनून दारुकाच्या रथामध्ये चढायचे, दारुक कृष्ण. आणि मग ते आता ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये यायचे, त्या ठिकाणी आपली सभा, सुधर्मा सभेमध्ये भाग घेण्यासाठी. आणि पुन्हा सायंकाळी आपलं ऑफिस संपवून ज्यावेळी पुन्हा भगवंत जायचे घरी, त्यावेळी मग रथातून उतरल्यानंतर 16,108 द्वारकाधीश आपापल्या महलामध्ये. असं कोणी करू शकतं? एकाच वेळी वेगवेगळं कार्य, एकाच वेळी 16,108 महलामध्ये उपस्थिती. आणि म्हणून उपनिषदामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे, परास्य शक्तीर विदिधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान बलक्रियाच न तस्य कार्यम करणम च विद्यते. भगवंतांच्या अनगिनत शक्ती, इतक्या अनंत शक्ती आहेत, त्या अनंत शक्तीने भगवंतांच्या सर्व इच्छेने हे सगळं चाललेलं आहे. आणि त्यांना स्वतः काहीही करावं लागत नाही. आणि म्हणून ते आप्त काम आहेत, आनंदी आहेत. त्यांना कुणाचीही, राण्यांची किंवा कोणत्या भक्तांची, आपल्या 56 भोगाची देखील आवश्यकता नाही. आप्त काम
आनंदी आहेत आपल्या जीवनामध्ये. आणि म्हणून श्रील भक्तिविनोद ठाकूर वर्णन करतात, तुम्ही सर्वेश्वरेश्वर व्रजेंद्र कुमार, तोमार इच्छाय विश्वे सृजन संहार, तोमार इच्छाय ब्रह्मा कोरे न सृजन, तोमार इच्छाय विष्णू कोरे न पालन. हे भगवंता व्रजेंद्र नंदन म्हणजे नंद महाराजांचे पुत्र, व्रजेंद्र नंदन किंवा व्रजेंद्र तनय, हे नंद महाराजांचे आपण पुत्र जे आहात, तुम्हाला भगवंता काहीही करायची इच्छा किंवा आवश्यकता नाही. तुमच्या फक्त इच्छेनेच सर्व काही होतं. आणि म्हणून ज्यावेळी भगवंत स्व इच्छेनी या भौतिक संसारामध्ये देखील अवतरित होतात. भगवंतांना अवतार घेण्यासाठी किंवा इतके सगळे विवाह करण्यासाठी किंवा भक्तांसोबत लीला करण्यासाठी, असुरांचा वध करण्यासाठी भगवंतांना कोणतीही बांधिलकी नाहीये. आपल्याला बांधिलकी, आपण जर नाही काम केलं तर कोणी पगार देत नाही. एक भक्त म्हणत होते, भगवंतांना देखील या भौतिक जगात आल्यानंतर या भौतिक जगाचे नियम कधी कधी स्वीकार करावे लागतात. दररोज वृंदावनात गोचारण लीलेसाठी गेल्यानंतर एक 2-4 असुरांना मारल्याशिवाय भगवंतांना सुद्धा पोटभर भोजन भेटत नव्हतं. दररोजची लीला. जसं दररोज आपण कार्य केल्याशिवाय आपल्याला या भौतिक संसारामध्ये सुट्टी नाही. आणि म्हणून शुकदेव गोस्वामी वर्णन करतात, जसा जंगलाचा राजा सिंह ज्याप्रमाणे कुणाच्याही भीतीनं किंवा कोणत्या प्राण्याला घाबरून तो गुफेमध्ये जात नाही. तो राजा आहे पूर्ण जंगलाचा आणि संपूर्ण जंगलातील असलेले संपूर्ण जीव पशु त्याला घाबरतात. पण आपल्याला वाटते की तो सिंह जर गुफेत गेला, घाबरून गेला, नाही, तो स्व इच्छेने गेलेला आराम करायसाठी. आणि तो जर बाहेर आला आणि डरकाळी फोडली तर संपूर्ण जंगल हादरून जातं. आणि त्याच पद्धतीनं तो सिंह जसा गुफेमध्ये प्रवेश करतो, त्याच पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण देवकीच्या गर्भामध्ये ते प्रवेश करतात. त्या सिंहाप्रमाणे त्यांना बांधिलकी नाही, ते स्व इच्छेने कार्य करतात. आणि आता स्व इच्छेने भगवंत या राण्यांचा उद्धार करण्यासाठी आले. आणि त्या 16,108 राण्यांनी त्यांना समाजामध्ये सन्मान किंवा आपलं स्त्रीत्व टिकवण्यासाठी त्यांनी जी विनंती केली भगवंतांना, भगवंता कैदी स्त्रिया म्हणून आमची ओळख न राहावी म्हणून आम्हाला तुम्ही काय करा, स्वीकार करा. आणि या ठिकाणी हेच रोहिणी देवी या ठिकाणी सांगत आहेत की सर्व स्त्रिया भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करत होत्या, सदैव भगवंतांचं स्मरण करत होत्या. म्हणून भगवंत त्या ठिकाणी आले आणि त्या सर्वांना भगवंतांनी आपल्या राण्या म्हणून स्वीकार केलं. वा भगवंतांचं स्मरण केल्यानंतर कधी कधी आपण स्मरण करतो भगवंतांचं आणि आपल्याला वाटतं भगवंत का भेटत नाहीत अजून आपल्याला. श्रील प्रभुपादांना भक्तांनी विचारलं, प्रभुपाद आम्ही कधी कधी मायेत जातो किंवा कृष्ण भावनेतून आपण मायेमध्ये जातो, मायेच्या भावनेत काय केलं पाहिजे. प्रभुपाद म्हणाले, कधी कधी नाही, तुम्ही कायम मायेमध्येच असता, कधी कधी कृष्ण भावनेमध्ये येता. तर सदैव भगवंतांचं स्मरण जर केलं तर भगवंत कधीही आपल्याला विसरणार नाहीत. याचे ज्वलंत उदाहरण या सर्व राण्या भगवंतांचं स्मरण करत होत्या आणि म्हणून स्वतः चालून भगवंत त्यांचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत. आणि म्हणून त्या स्त्रियांनी भगवंतांच्या चरणांचं स्मरण केलेलं आहे सातत्यानं. भगवंतांच्या चरणांचं स्मरण, पादांबुजम परिनिनाय, पाद अंबुजम, भगवंतांचे जे चरण कमळ जे आहेत त्या चरण कमळांचं स्मरण केलं म्हणून भगवंतांनी परिनिनाय त्यांना स्वीकार केलेला आहे. त्यांच्यासोबत विवाह त्यांच्या इच्छेने, जोर जबरदस्ती नाही. भगवंतांनी प्रत्येकाला या संसारामध्ये स्वतंत्रता दिलेली आहे. ज्या भक्ताची, ज्या जीवाची इच्छा असेल त्याला भगवंतांजवळ जायची, त्याला भगवंत स्वीकारण्यासाठी आजही तयार आहेत. तर या ठिकाणी राण्या म्हणत आहेत, भगवंतांनी भौमासुराचा विनाश करून आमची मुक्ती केली.
राजकन्या असूनही लौकिक मान सन्मान त्यांना मिळाला नाही, कारण त्या बंदिस्त होत्या. आणि तोच मान सन्मान पुन्हा बाहेर आल्यानंतर कैदी स्त्रिया किंवा नरकासुराने अपहरण केलेल्या, किडनॅप केलेल्या स्त्रिया हे लांछन त्यांच्यावरती राहणार आणि त्यांना कुणीही स्वीकार करणार नाही. म्हणून भगवंतांच्या पाद अंबुज, भगवंतांच्या चरणांचं स्मरण त्यांनी तीव्रतेनं केलं आणि भगवंतांनी त्यांचा स्वीकार करून भगवंतांनी आपल्या राणी म्हणून त्यांना स्वीकारलं. आता या ठिकाणी गोपींद्वारे भगवंतांच्या चरणांची जी स्तुती केलेली आहे, का भगवंतांचे चरण इतके महत्वपूर्ण आहेत? भगवंतांचे चरण इतके महत्वपूर्ण आहेत की फक्त भक्तच नाही, साक्षात देवी देवता त्यांच्या चरणांचा आश्रय घेतात. देवी देवता देखील, साधारण जीवच नाही, साधारण मनुष्य तर दूरची गोष्ट, साक्षात देवी देवता गोपी वर्णन करत आहेत याच भागवतामध्ये भगवंतांच्या चरणांची महानता. भगवंता तुमच्या चरणांचा आश्रय आणि तुमच्या चरणांचं स्मरण साक्षात देवी देवता देखील करतात. भगवंता तुमच्या चरणामध्ये इतकी शक्ती आहे की सर्वांचे पाप नष्ट होतात. बघा, पाप नष्ट करण्यासाठी एक सरळ आणि सोपा मार्ग भगवंतांच्या चरणांचं स्मरण. आपले जितकेही पाप आहेत, लोक पाप मुक्त होण्यासाठी, जसं मी काल म्हणतो, प्रयाग, कधी गंगा स्नान, कधी वेगवेगळ्या ठिकाणी आपण जात असतो, पण भगवंतांच्या चरणांचं स्मरण करून देखील आपण पापापासून मुक्ती होऊ शकते. किती शक्तिशाली भगवंतांचे चरण आहेत. पुढे गोपी तिसरं कारण सांगतात, जे चरण गायी आणि वासरांच्या मागे सदैव धावत असतात. आपण भगवंतांच्या चरणांमागे धावतो, पण जे चरण गायी आणि वासरांच्या मागे धावत असतात. कारण नमो ब्राह्मण्य देवाय गो ब्राह्मण हितायच, भगवंत आपल्या गायी आणि वासरांप्रती त्यांचं असलेलं स्वाभाविक प्रेम. चौथं, त्यांच्या चरणांची सेवा साक्षात लक्ष्मी देवी देखील करते. असे चरण, साक्षात लक्ष्मी सदैव भगवंतांचं पाद सेवनम, त्यांच्या चरणांची सेवा सदैव चालू आहे. आपण खाली आल्यानंतर प्रत्येक वेळी दर्शन घेऊ शकतो, खालीच आहे मंदिराच्या. साक्षात लक्ष्मी देवी भगवंतांच्या चरणांचा तिने आश्रय घेतलेला आहे. आणि पाचवं, जे चरण कालियांच्या फणावरती नृत्य करून त्या कालियाचा दर्प किंवा अहंभाव नष्ट करणारे आहेत. आता भगवंतांनी सर्व असुरांचा वध केला, पण कालियाचा दमन केला. कारण हा कालिया आपल्या हृदयामध्ये असलेली वासना आहे. भौतिक वासना असो किंवा आध्यात्मिक वासना असो, जोपर्यंत भौतिक इच्छा आपल्या हृदयामध्ये आहेत तोपर्यंत ती भौतिक वासना त्या कालियाच्या विषाप्रमाणे आहे. आणि ज्यावेळी त्या मनरूपी किंवा हृदयरूपी कालियावरती भगवंत ज्यावेळी नृत्य करतात, भगवंतांना आपण आपल्या हृदयामध्ये स्वीकार करतो, त्यावेळी भगवंत नृत्य केल्यानंतर त्याचं सगळं विष बाहेर निघून जातं आणि ती शुद्ध वासना म्हणजे भगवंतांच्या चरणी शुद्ध प्रेम जागृत करतं. आणि म्हणून त्याला भगवंतांनी मारलं नाही, त्याला दमन केलं. आणि जेव्हा त्याच्या फण्यांवरती भगवंत सांगितलं, चिंता करू गरुड, तुला काही त्रास देणार नाही, कारण तो जेव्हा तुझ्या फणांवरती माझे चरण कमळ पाहिल त्यावेळी तुला काही कष्ट देणार नाही. तर जेव्हा आपणही भगवंतांच्या चरणांचा आश्रय घेऊ तर हृदयामध्ये असलेले जितकेही पाप किंवा अनर्थ आहेत त्या अनर्थापासून आपली मुक्ती निश्चित आहे. जसं सांगितलं जातं की या जगामध्ये साधू म्हणजे एक भ्रांत धारणा किंवा एक इमेज तयार झालेली आहे. साधू म्हणजे मोठी दाढी, रुद्राक्षांच्या माळा आणि केशरी वस्त्र, अलख निरंजन. आपण लहानपणापासून जे पाहिले वेगवेगळे धारावाहिक किंवा सिरियलमध्ये अलख निरंजन, भवती भिक्षां देही, ते साधू वाटतात आपल्याला. पण साधू जर म्हणायचं किंवा साधूंची जर सरळ आणि सोप्या भाषेमध्ये
जर व्याख्या करायची म्हटली तर 6 प्रकारचे जे अनर्थ आहेत ते धुण्यामध्ये लागलेला आहे तो म्हणजे साधू. 6 प्रकारचे जे अनर्थ आहेत मग ते सर्फ एक्सेलने किंवा एरियलने धुतले जाणारे नाही आहेत. भगवंतांच्या चरणांचा आश्रय घेतल्यानंतर भगवंतांच्या चरणांचं स्मरण करून काम क्रोध लोभ मद मोह आणि मात्सर्य हे ज्यावेळी धुण्यामध्ये एकटा व्यक्ती लागतो त्याला म्हटलेलं आहे 6 प्रकारचं धुणं साधू. मग तो साधू केशरी कपड्यामध्ये असो, फॉर्मल असो, जीन्स असो, कोणताही असू शकतो साधू. मग साधू फक्त एक वरती वेशभूषेने नाही तर या जगामध्ये अनर्थ पासून मुक्त होऊन भगवंतांच्या चरणांचा आश्रय घेणारा तो भक्त. आणि अशा चरणांचा आश्रय जसं काल मी देहूमध्ये होतो आणि तिथे मी वाचत होतो शिवाजी महाराजांसाठी तुकाराम महाराजांनी दिलेले उपदेश. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हीची आस. काही आवश्यकता नाही, म्हणवा हरीचे दास. ज्या ठिकाणी वैकुंठ गमन स्थान आहे त्या ठिकाणी ते वेगळे वेगळे अभंग लावलेले आहेत. तर तुकाराम महाराजांना साठी नजराणा जो पाठवलेला होता मोरोपंतांकडून आणि नजराणा पाठवला, नजराणा तुकाराम महाराजांच्या पत्नीनं मुलांनी आनंदाने स्वीकार केला. त्यांना वाटलं मंगळाईची कृपा झाली आज आणि सगळा नजराणा स्वीकार केला आनंदाने. ते दागिने वस्त्र परिधान केले. पण ज्यावेळी तुकाराम महाराज आले त्यांनी सांगितलं की आमच्या घरी हे जे धन आहे ते मूर्तिके समान माती समान आहे. आणि त्यांनी फेकून शिवाजी महाराज ज्यावेळी पाहून आश्चर्यचकित झाले आणि त्यावेळी देखील शिवाजी महाराजांनी सांगितलं की आता मला राज्य करायची इच्छा नाही, मला आता महाराजांच्या चरणांचा आश्रय घ्यायचा आहे. म्हटले मग राज्याचं काय होणार? म्हटले राज्य तुम्ही सांभाळा मोरोपंत. मग महासाहेबांना काय सांगावं? महासाहेबांना सांगा दगड मातीच्या किल्ल्यात दडून बसलेल्या शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा शिवबा आता हृदयामध्ये जे 6 शत्रू आहेत काम क्रोधादी शत्रू त्याच्यावर विजय मिळवण्यामध्ये शिवबा आता गुंतलेला आहे. जा आता तुम्ही राज्य सांभाळा. असे भगवंतांचे चरण. तर या भगवंतांच्या चरणाविषयी वर्णन करण्यात आलेलं आहे की भगवंतांचे हे चरण कमल मुक्त आत्म्यासाठी आश्रयस्थान आहेत. मुक्त आत्मे म्हणजे भक्त. आणि त्यांचे ध्यान केल्याने आपले अस्तित्व शुद्ध होते आणि अशुभता दूर होते आणि भक्त पुन्हा भगवंतांचा शाश्वत सेवक म्हणून स्थित होतो. श्रीमद भागवताचा 12वा स्कंद आणि 12वा अध्याय त्याच्यामध्ये 12व्या अध्यायात वर्णनच सुरुवातीला केलेलं आहे की या अध्यायात सुत गोस्वामींनी भागवतामध्ये वर्णिलेल्या विषयांचा संक्षेप वर्णन केलेला आहे. आणि त्यामध्ये परमेश्वर हरी आपल्या महात्म्यांचे श्रवण करणाऱ्या भक्तांचे सर्व प्रकारचे जे दुःख किंवा कष्ट आहे ते नष्ट करणारे हरी या विषयात जे भगवंतांच्या राण्या ज्या आहेत त्या भगवंतांचं प्रति श्रवण, भगवंतांप्रती स्मरण, त्याची महानता जी या ठिकाणी रोहिणी सांगत आहे तेच वर्णन किंवा भगवंतांच्या चरणांचं स्मरणाचं वर्णन सुखदेव गोस्वामी करत आहेत 12व्या स्कंदामध्ये. भगवंतांच्या असंख्य दिव्य गुणांचे गुणगान करणारे ते खरे शब्द शुभ आणि पुण्यदायी आहेत आणि सर्व इतर प्रकारचे शब्द अशुद्ध आणि निरर्थक ठरतात. भगवंतांशी संबंधित असलेल्या विषयांची चर्चा नित्य नूतन आणि आनंद प्रदान करणारी आहे. भगवंतांची जी चर्चा आहे किंवा भगवंतांच्या संबंधित ज्या चर्चा आहेत सदैव आनंद प्रदान करणाऱ्या आहेत. कोणी थकलंय कधी भगवंतांचं कीर्तन करून? किंवा नको नकोस असं वाटणार आहे? जसं जसं कीर्तनचा आवाज वाढत जातो किंवा गती वाढत जाते अगदी आनंद वाढत जातो. संसारात कित्येक मूवी आल्या, कित्येक प्रसिद्ध गाणी झाले, अल्बम झाले, नवीन आला की जुना विसरला जातो. पण हजारो लाखो वर्षापासून भगवंतांचं नाम संकीर्तन जे चालू आहे प्रत्येक वेळी ते आनंद देणारच आहे. कधी त्याच्यामध्ये नाम संकीर्तन जे आहे त्याच्यामध्ये कधीही कुणी माणूस थकत नाही किंवा कंटाळत सुद्धा नाही.
मग तो अबाल असो किंवा वृद्ध असो, प्रत्येकासाठी भगवंतांचं नाम संकीर्तन किंवा भगवंतांची भक्ती. परंतु त्या ठिकाणी लिहिलंय, परंतु जे लोक कावळ्यासारखे, तुलना दिली कशाची? कावळ्याची. कावळ्यासारखे तुच्छ आणि निरुपयोगी विषयामध्ये आसक्त असतात, त्यांना परमेश्वरांशी संबंध नसलेल्या गोष्टींचीच आवड असते. कारण त्यांची इच्छा असतीये कावळ्यांसारखी, जी नको त्या गोष्टींचा स्वीकार करणं. आता कावळा आणि हंस यामध्ये अंतर इतकंच आहे की कावळा घाण जिथं असते, केर कचरा ज्या ठिकाणी टाकलेला असतो तिथं कावळे असतात, आणि हंस ज्या ठिकाणी शुद्ध पाणी, सुंदर कमळ, त्या ठिकाणी हंस असतात. तर केर कचरा ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी सदैव कावळेच असतात. आणि काव 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 जसा कावळा करत असतो तसं संसारामध्ये ते काव 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 करून मग पूर्ण संसाराला आसक्त आणि संसारामध्ये गुरफटलेले असतात. तर भागवताच्या त्याच 12व्या स्कंदामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे, अविस्मृती कृष्ण पदारविंदयो क्षीणोत्य भद्राणि च शंतनोति सत्वस्य शुद्धिं परमात्म भक्तिं ज्ञानं च विज्ञान विरागयुक्तम. श्रीकृष्णांच्या चरण कमळांचा अविस्मृतपणे स्मरण केल्याने सर्व अशुभ गोष्टी नष्ट होतात आणि सर्वोत्कृष्ट सौभाग्य प्राप्त होते, जे आज राण्यांना प्राप्त झालेलं आहे. सर्व कष्ट त्यांचे नष्ट झाले. भगवंतांनी बाणासूर, नरकासूर सगळ्यांचा उद्धार करून भगवंतांनी त्यांना पूर्णपणे मुक्त केलेलं आहे. आणि सौभाग्य प्राप्त झालं, साक्षात भगवंतांच्या राण्या झाल्या. आणि काय पाहिजे? भगवंतांची राणी महिषी, राण्यांना म्हटलेलं आहे महिषी, त्या भगवंतांच्या राण्या झाल्या. हे स्मरण हृदय शुद्ध करते आणि परमात्म्याबद्दल भक्ती देते. तेच ज्ञान, विज्ञान आणि विरागयुक्त अनुभव देखील आपल्याला प्राप्त करून देते. भगवंतांचं स्मरण, भगवंतांच्या स्मरण केल्यानंतर आपोआप ज्ञान, विज्ञान, वैराग्य आपोआप होतं. स्पेशल वैराग्य प्राप्त व्हावं किंवा अनासक्ती व्हावी याची सेपरेट अशी जाऊन काही प्रॅक्टिस करण्याची आवश्यकता पडत नाही. किती सौभाग्य आहे. जसे एक राजा, त्यांनी घोषणा केली की आज माझा जन्मदिवस आहे आणि जन्म उत्सवानिमित्त आज माझा खजिना मी उघडून ठेवलेला आहे. राजाचे खजिन्याचे जे द्वार आहेत ते उघडे आहेत. आज जन्मोत्सवानिमित्त ज्याला जे काय पाहिजे आहे ते तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा. आणि कित्येक लोक, राजाचे नागरिक सगळे आले, आपापली पोती आणि जे काही पात्र असेल ते घेऊन भरून 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 घेऊन चाललेले होते. एक वृद्ध स्त्री त्या ठिकाणी थांबून फक्त पाहत होती. आणि राजा पाहत होता, म्हणले काही हालचाल नाही, काय घेणं देणं काहीच नाहीये. संध्याकाळी ज्यावेळी जो कोशागार बंद करण्याची वेळ आली आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं, राजा म्हणाले काय माताजी, काय घ्यायचं की नाही तुम्हाला? बंद करायची वेळ आली आता. ती म्हणले माझी एक इच्छा आहे, पूर्ण करणार का? म्हटले हो, आज सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार आहे. म्हटले मला तुझी आई बनून राहण्याची इच्छा आहे, मला तुझी आई बनायचं आहे. म्हटले ठीक आहे, ती इच्छा मी पूर्ण करतो. किती जे बुद्धिमान स्त्री आहे, भलेही ज्यांनी धन घेऊन गेले किंवा जे काही धान्य सामग्री घेऊन गेले, जसं प्रभुपाद उपदेशामृतमध्ये अत्याहार विषयी लिहिताना तात्पर्य लिहितात, मनुष्याची एक स्पेशल एक क्वालिटी, मनुष्य प्राण्याची स्पेशल क्वालिटी. जसं एका चौकामध्ये जर तांदळाचं पोतं ठेवलं धान्याचं, चिमण्यातील काही दाणे खातील, निघून जातील. गाय येईल, थोडंफार खाईल, निघून जाईल. पण मनुष्य हा प्राणी ते पूर्ण पोतच उचलून घेऊन जातो. त्या पद्धतीनं प्रत्येक जण काय काय घेऊन घेण्याचा प्रयत्न केला, पण ती म्हातारी मात्र तिने म्हणाली की मी आपली आई बनणार आहे. आता तिचा कायमचा प्रश्न सुटला, राजमाता झाली. थोडंफार धन सामग्री नाही, राजमाता. तर आणखी एक भक्त म्हणत होते, तर त्या दिवशी तर राजाने
घोषणा केलेली होती, जे काही पात्र आहे ते घेऊन या आणि भरून घेऊन जा. पण आमची परिस्थिती अशी आहे की आमच्याकडे ती पात्रता किंवा ते पात्र देखील नाही. आणि अशा अपात्र, पात्र म्हणजे ज्याच्याजवळ पात्रता किंवा काही वस्तू नाही आहे घेण्यासाठी, ती कृपा घेण्यासाठी, आणि अशी अपात्र व्यक्तींवर कृपा करण्यासाठी तेच कृष्ण पात्र देऊन, ते पात्रता देणारे देखील कृष्ण आले चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये. आणि चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये येऊन ते भांड किंवा पात्र देखील आम्हाला दिलं. म्हटले घे, भांड पण नाही तुझ्याला, घे आणि मग कृष्ण प्रेम घे. तर भगवंतांची भक्ती देण्यासाठी. आणि अशा पद्धतीनं ब्रह्माजी देखील भागवताच्या दशमस्कंदातील जो 14वा प्रसिद्ध अध्याय, ब्रह्माजींची स्तुती, अगदी प्रसिद्ध अध्याय. ब्रह्माजीने भगवंतांचे जे ग्वाल बाल आणि भगवंतांच्या गायींची जी वासरं होती त्याचं अपहरण केलेलं होतं. आणि अपहरण केल्यानंतर त्यांना प्रायश्चित ज्यावेळी झालं त्यावेळी त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये स्तुती केली. प्राय 40 श्लोकामध्ये त्यांनी स्तुती केलेली. म्हटले भगवंता मी मूर्ख आहे म्हटले तुमच्या समोर, आणि तुम्ही कित्येक अवतार कित्येक रूप घेतली. मनुष्यामध्ये तुम्ही राम आणि कृष्ण म्हणून आले, मत्स्य अवतारमध्ये माशामध्ये तुम्ही मत्स्यावतार म्हणून आले, ऋषी मुनींमध्ये तुम्ही परशुराम म्हणून आले, आणि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या अवतारामध्ये तुम्ही आले. आणि तरीही मी या सृष्टीच्या रचयिता असून देखील तुम्हाला ओळखू शकलो नाही, तुमची लीला समजू शकलो नाही, मला क्षमा करा. आणि अशा वेगवेगळ्या स्तुतीमध्ये ते म्हणतात, समाश्रिता ये पदपल्लवप्लवम महत्पदम पुण्य यशो मुरारे भवाम बुधिर्वत्स पदम परम पदम 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 यत विपदाम न तेषाम. ज्या भक्तांनी श्रीकृष्णांच्या चरण कमळांचा आश्रय घेतलेला आहे नौका म्हणून, ते श्रीकृष्ण संपूर्ण ब्रह्मांडाचे जे आधार आहेत, आणि त्याने मुर नामक असुराचा वध करून मुरारी या नावानं प्रसिद्ध आहेत. ते म्हणतायत त्या भक्तांसाठी ज्यांनी त्यांच्या चरणांचा आश्रय घेतलेला आहे, हा संपूर्ण भवसागर एक छोट्याशा वत्साचं जसं खूर असं एक छोटासा खड्डा तयार होतो तितकं ते राहून जातं. आणि अशा भगवंतांचा चरणांचा आश्रय या सर्व 16,100 राण्यांनी घेतलेला आहे. आता जो भौमासूर जो आहे, हा भौमासूर आसुरी शक्तींचं प्रतीक आहे. आणि हा भौमासूर म्हणजे आपल्या हृदयातील अहंकार, काम, लोभ किंवा भीती, भय जे आहे, आपल्यावरती कुणीतरी आक्षेप येईल, कुणीतरी आपल्याला नियंत्रणात आणेल. कारण जीवाची जी इच्छा आहे, कधीही कुणाच्या अधीन आम्हाला राहायचं नाही. आम्हाला सदैव स्वतंत्र. मलाच का विचारलं जातं, मलाच का विचारतात, मलाच का बोलतात, मीच का प्रत्येक वेळी उत्तर देऊ. हा जी स्वतंत्रता जी आहे, ती भीती आणि बंधन, आणि त्या बंधनाचं किंवा बंधनाचं, त्या भीतीचं, त्या लोभाचं प्रतिनिधित्व हा नरकासूर करत आहे. आणि ज्यावेळी आपण भगवंतांच्या चरणांचा आश्रय जसा राण्यांनी घेतला, आता आश्रय घेणं म्हणजे भगवंतांच्या चरणांना घट्ट पकडून बसणं नाही. एकदा नोएडा मंदिरात मला आठवलं, संध्याकाळच्या वेळी आरती झाली, आणि आरती झाल्यानंतर एक मुलगा, तरुण मुलगाच होता, माहिती काय डोक्यावर परिणाम झालेला होता. सरळ ऑल्टरमध्ये चढला आणि ऑल्टरमध्ये चढून बसला. म्हटले मी भगवंत आहे. हे भगवंत काय नाही, मी भगवंत आहे. मग त्याला भक्तांनी पकडलं, त्याला बांधून ठेवलं एका खांब्याला, फार मारलं भक्तांनी. मग बांधून ठेवलेलं होतं. आणि नंतर संध्याकाळच्या वेळी त्याच्या आईला काहीतरी जाणवलं की काहीतरी गडबड आहे, कारण का डोक्यावरनी कमी आहे किंवा आता मतिभ्रम मुलगा, आणि काहीतरी झालंय. त्यासाठी त्यांच्या दुसऱ्या भावाला, म्हणजे दुसऱ्या मुलाला आईनं पाठवलं शोधण्यासाठी. आणि त्यांचा भाऊ आला आणि म्हटलं, एक असा मुलगा आलेला का, थोडा मतिभ्रम आहे, थोडा पागल सारखा आहे. म्हटलं आम्ही एकाला बांधून ठेवले मागे, म्हटलं मंदिरच्या, तोच आहे का बघा. मग तो भेटला, म्हटलं हा हाच आहे. म्हटलं का असा पागल. म्हटलं काय नाही, पागल आहे आणि त्याच्या गोळ्या वगैरे संपल्यानंतर असं करत असतो मूर्खतासारखा. आणि म्हणून आमच्या आईला कळालं, म्हणून मी त्याला शोधत आलो. आणि क्षमा करा, तो जाणून बुजून नाही, तो पागलच असल्यामुळे. आणि आपण देखील
जरी बुद्धिमान असून देखील पागल होतो आणि आपल्याला तर मी भगवंत आहे. आपण ही जे म्हणतात मी स्वामी आहे, मी कर्ता आहे, मी प्रभू आहे, आपण देखील त्या पागल व्यक्तीसारखेच आहे. भगवंतांना बाजूला सारून आपण भगवंत म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न. रुद्धा या ठिकाणी जे वर्णन केलेला आहे शब्द, रिद्धा म्हणजे संसारात अडकलेली अवस्था. तशा राण्या त्या अडकलेल्या होत्या क्षमा करा, कारागृहामध्ये. त्याच पद्धतीनं आपणही या भौतिक संसार रूपी कारागृहामध्ये अडकलेलो आहोत. आणि संस्कृती विमोक्षः, संस्कृती भगवंत जे आहेत त्या भगवंतांच्या चरण कमळ आपल्याला मुक्तीचे द्वार प्रदान करणारे आहेत. स्मरण, शरणागती, सेवाभाव आणि मग मुक्ती. संस्मृती विमोक्षः. तर संस्मृती विमोक्ष आचार्यगणाचं वर्णन करतात. भगवंतांचं स्मरण, आणि फक्त स्मरण नाही, स्मरण करून भगवंतांची शरणागती. मी भगवंतांचं स्मरण करतो पण शरणागत होणार नाही. मी भगवंतांचं स्मरण करतो पण सेवा करणार नाही. मी भगवंतांचं स्मरण करतो पण भक्ती करणार नाही. हे स्मरण नाहीये. स्मरण म्हणजे भगवंतांची शरणागती, शरणागती होऊन भगवंतांची सेवा. आणि ज्यावेळी एक व्यक्ती मरणासहित शरणागत होऊन भगवंतांची सेवा करतो त्यावेळीच तो या भवबंधनातून मुक्त होऊ शकतो, ज्याप्रमाणे या राण्या मुक्त झाल्या. आप्त कामः, जे भगवान श्रीकृष्ण पूर्ण परिपूर्ण आहेत, त्यांना कुणाचीही आवश्यकता नाही, त्यांना कुणाचीही कमतरता नाही, तरी सुद्धा भगवंत आपल्या भक्तांसाठी येतात, या ठिकाणी लढतात. बाणासुरासोबत, नरकासोबत. त्यानंतर भगवंत प्रत्येक भक्तासाठी धावत येतात. आणि हीच त्यांची करुणा किंवा करुणेचं वैभव आहे, दयेचं वैभव. जसं आरती वगैरे म्हणतात, महाराष्ट्रात प्रसिद्ध आरती आहेत. प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरी गुरुगुरुशी. प्रल्हादासाठी साक्षात तुम्ही त्या स्तंभामध्ये प्रकट झालात. स्तंभे सभायाम न मृगम न मानुषम. तोपर्यंत भगवंत नव्हते तिथं. ज्यावेळी प्रल्हाद महाराज म्हणतात भगवंत अणू रेणू कणाकणामध्ये खांब्यामध्ये देखील आहेत, तेव्हा भगवंतांना ताबडतोब त्या ठिकाणी प्रकट व्हावं लागलं. आणि तेही ब्रह्माजींनी सांगितलेलं सगळं लक्षात ठेवून, सकाळी नाही, रात्री नाही, जमिनीवर नाही, आकाशात नाही, कित्येक जे वरदान मागितले भगवंतांनी प्रत्येक लक्षात ठेवले. आणि म्हणून गुजरातचे एक भक्त दरवेळेस म्हणत असतात, आम्ही या संसारामध्ये प्रत्येकाला फसवू शकतो, पण भगवंतांना आपण कधीही फसवू शकत नाही. हम ठाकुर जी को कभी चुना नहीं लगा सकते. ठाकुर जी को कभी चुना नहीं लगा सकते. ज्यांना भगवंत, जे व्यक्ती भगवंतांचं स्मरण करतात त्यांच्यासाठीच भगवंत धावत येतात. तर हे भौमासुराची सुटका, भौमासुराच्या या बंधनातून सुटका करून भगवंत दर्शवत आहेत की आपणही जर आपल्या हृदयामध्ये जे तथाकथित अनर्थ जे भरलेले आहेत, त्या अनर्थ रूपी नरकासुरापासून जर मुक्त व्हायचं असेल तर भगवंत त्यांच्या चरणांचा, त्यांच्या भक्तीचा आश्रय स्वीकार करणं. आता भगवंतांचं स्मरण तर राण्या करत होत्या, पण ज्यावेळी नरकासुराचा कष्ट, त्या कष्टाची मात्रता किंवा तीव्रता वाढायची, काही क्षणासाठी त्या राण्या पण विसरून जायच्या कष्ट आल्यानंतर. पण भगवंत मात्र राण्यांना कधीही विसरले नाही. आणि म्हणून भगवंत योग्य वेळी येऊन भगवंतांनी त्यांची कृपा, समायोचित कृपा, अहैतुकी अप्रतियताम, भगवंतांची कृपा त्यांच्यावरती केली. आणि भगवंतांची कृपा अशी झाली की त्या मग राण्या सदैव भगवंतांच्याच झाल्या. आणि भगवंतांची कृपा प्राप्त झाल्यानंतर, त्या भगवंतांना प्राप्त केल्यानंतर या सर्व राण्या कृतज्ञ झालेल्या आहेत. आणि त्यांनी भगवंतांचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. कृतज्ञ आणि कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड किंवा त्याच्यासाठी
नम्र बनणं. माझी योग्यता नसते वेळी देखील गुरु आणि वैष्णवांच्या कृपेनं आज मी या ठिकाणी आहे, ही भावना. जसं ब्राह्मण ज्यावेळी भूतशुद्धी करतात, गर्भगृहामध्ये जाण्या अगोदर भूतशुद्धी, भूतांना शुद्ध, पंचमहाभूत जे बसलेले आहेत त्यांना शुद्ध करण्याचा प्रयत्न. अनादी काळापासून जे मी या भौतिक संसारामध्ये किंवा भौतिक संसाराच्या या नालीमध्ये अडकून पडलेलो होतो, पण हे गुरुदेव आपण मला त्या नालीमधून उचलून भगवंतांच्या चरण कमळारूपी त्या चरणांवरती मला धुळीच्या कणामध्ये स्थित केलेला आहे. आणि भगवंत आता गुरुदेव मला भगवंतांच्या सेवेमध्ये लावा. तर एक श्रीमान राधेश्याम प्रभूंनी एक कथा किंवा एक प्रसंग जो सांगितला होता, प्रत्येक भक्तासाठी जो आश्रय किती महत्वाचा आहे. जसं एकदा एक भिकारी रस्त्यावरून चालले होते आणि राजा आपली जी शोभायात्रेमधून राजाही चाललेला होता आणि त्या राजानं त्या शोभायात्रेतून पाहिलं तो भिकारी आणि त्या भिकारीचं तेज किंवा त्याची विद्वत्ता राजाने ओळखली. जरी भिकारी जरी असला तरी विद्वान आहे हे जाणलं. कारण बुद्धिमान व्यक्ती त्याच्या बुद्धिमानीनं किंवा त्याच्या कार्यानं, त्याच्या बोलण्यावरून कळतं की तो किती बुद्धिमान आहे, कपड्यावरून नाही. आणि किती व्यक्ती मूर्ख असेल आणि चांगले कपडे घालून बसलेला असेल, जेव्हा तो बोलतो तेव्हा कळते की किती याची योग्यता आहे. आणि म्हणून चाणक्य पंडित म्हणतात, मूर्खोपी शोभते तावत सभायाम वस्त्र वेष्टिता. एक मूर्ख व्यक्ती चांगले कपडे घालून पंडिताप्रमाणे जरी बसला तरी काही फायदा होणार नाही. जेव्हा तो बोलेल तेव्हा कळेल. आणि म्हणून त्या राजाने त्याची विद्वत्ता पाहिल्यानंतर त्याला घेऊन आले महलामध्ये. आणि जसं वैदिक पद्धतीमध्ये अष्टप्रधान मंत्रिमंडळ असायचं आणि त्या अष्टप्रधान मंत्रिमंडळामध्ये त्याला एक जबाबदारी दिली. आणि राजाचं प्रेम स्वाभाविक इतकं वाढलं की राजा त्याला विचारल्याशिवाय कोणतेही निर्णय घेत नव्हता. हळूहळू इतकं प्रेम आणि त्याची कुशलता, त्याची कुशाग्र बुद्धी, राजा इतका आकर्षित झाला की त्याच्याबरोबरच अधिक वेळ देणं, त्याचेच निर्णय स्वीकारणं. आता बाकीचे जे 7 होते त्यांचं काय, ये तो अभी अभी आया, हम तो कितने साल से है, तो अभी अभी इसको ही दीक्षा दी जा रही है, इसको ही पूछा जा रहा है, हमको तो पूछते भी नहीं. तर ती भावना, जो द्वेष जो उत्पन्न झाला, त्या द्वेष भावनेनं त्याला कसा पद्धतीनं बाहेर काढावं ही चिंता वाढत चालली. आणि त्याच्यावर त्याने इतकी बारीक नजर ठेवली, तो दररोज काय काय करतो, कुठं जातो, कुणाला भेटतो, कुठं तरी तो चुकीत सापडला पाहिजे. आणि त्यांनी पाहिलं की हा दररोज राजाच्या कोशागार जो आहे खजिना, तिथून जातो, आपल्या रूममध्ये येतो. रूममध्ये आल्यानंतर एका पेटी आहे त्याची, एक बॉक्स, त्या बॉक्समध्ये तिथून आणून काहीतरी ठेवतो आणि त्या बॉक्सला कायम कुलूप लावलेला आहे, कधी तो उघडत नाही. आणि हे त्याने ऑब्झर्व केलं आणि लगेच राजाला 7 जणांनी एकत्रित तक्रार केली. आता 7 जण एकत्रित आल्यानंतर काहीतरी मग निर्णय घ्यावाच लागणार. राजाला सांगितलं, राजन बघा त्याच्यात त्या बॉक्समध्ये त्यांनी मोठी पेटी ठेवलेली आहे, मोठा कुलूप लावलेला आहे आणि त्या ठिकाणी आपली मोठी अनमोल जे रत्न आहेत ते त्यांनी चोरी केलेले आहेत, चला बघा. आणि राजा आला, म्हणले उघड. म्हणले महाराज नको, काही नाहीये त्याच्यामध्ये. नाही म्हणले उघड. 7 जणांनी तक्रार केलेली आहे. तो रडू लागला, क्रंदन करू लागला. म्हटले नको महाराज, ऐका, नको. जबरदस्ती त्याला सैनिकांनी बांधून ठेवलं बाजूला आणि तो बॉक्स जो होता लॉक तोडून उघडला. आणि उघडल्यानंतर त्यामध्ये काय प्राप्त झालं असेल, कोण सांगू शकतं? त्याचे जुने कपडे, फाटके चप्पल, फाटकी टोपी, ते सगळं त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं. आणि तो दररोज त्या सभेला किंवा राजाच्या सेवेला जाण्या अगोदर त्याचं दर्शन घेऊन तो जायचा आणि स्वतःला एक समजावून सांगायचं, मन शिक्षा, मनाला शिक्षा द्यायचा. तो बघ बाबा, तुझी ओरिजिनल जी परिस्थिती आहे, ओरिजिनल स्वरूप ते हे आहे, भिकारी आहे तू. पण या राजाच्या दयेमुळे, करुणेमुळे तुला आज ही सेवा करण्याची सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे कधीही तू अप्रामाणिकता किंवा द्वेष उत्पन्न न करता अगदी प्रामाणिकपणे प्रेमानं राजाची सेवा कर, हे तो आठवण करून द्यायचं. आणि म्हणून आपणही दररोज प्रातःकाळी भगवंतांना
स्मरण करते वेळी त्यांचे जे प्रामाणिक प्रतिनिधी आहेत, भक्त आहेत, त्यांच्याही चरणी आपण प्रार्थना करतो. बघा, आरती होते, मंगल आरती भगवंतांची, पण गुणगौरव आपण करतो गुरुजनांचा. वंदे गुरव श्री चरणारविंदम. त्यांचे जे प्रामाणिक प्रतिनिधी आहेत ते गुरुपूजेमध्ये श्रील प्रभुपादांना वैष्णवांच्या आशीर्वादानेच जेव्हा आपण भक्तांच्या चरणांचा आश्रय घेणार त्याच वेळी भगवंतांच्या चरणांचा आश्रय आपल्याला प्राप्त होणार. जर कोणी म्हणत असेल मी डायरेक्ट गोविंदांचा भक्त आहे, मी दामोदरांचा भक्त आहे, जसा मी कृष्ण भक्त आहे, तर ते तसं होणार नाही. आणि म्हणून मला प्रत्येक वेळी सांगावं असं वाटतं, प्रत्येक वेळी जेव्हाही परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज जेव्हाही भेटतात त्यावेळी महाराज प्रत्येक भेटीमध्ये ते प्रत्येक वेळी मला सांगतात, आपल्या संस्थेमध्ये सगळ्यात सुंदर नाव तुला भेटलेलं आहे, कृष्ण भक्त दास. पण कृष्ण भक्त दास याचा अर्थ आहे सगळ्या भक्तांच्या दासांचा दास. हे शाश्वत आपली जी सेवा आहे किंवा भक्तांच्या चरणांचा आश्रय. आणि तेव्हा मग आपल्या भक्तीची वाढ आणि कृतज्ञतेने जेव्हा आपण सेवा करू त्यावेळी निश्चित अनुस्मरंती, भगवंतांचं स्मरण आणि त्या भगवंतांच्या चरणांच्या स्मरण केल्यामुळे आपली मनःशुद्धी, मनःशुद्धीमुळे शरणागती, शरणागतीमुळे सेवा आणि सेवेमुळे भगवंतांची कृपा ही निश्चित आहे. आणि म्हणून या ठिकाणी अनुस्मरंती हा जो शब्द, सदैव त्यांनी भगवंतांच्या चरणांचा आश्रय स्मरण केलं. स्मरण केल्यामुळे मनःशुद्धी झाली, चित्तशुद्धी झाली, शरणागती स्वीकारली. आणि ज्यावेळी शरणागतीनं भगवंतांची सेवा केली त्यावेळी भगवंतांची प्राप्ती झाली. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. फार फार धन्यवाद. पुन्हा एकदा श्रीमान जगदीश गौरांग प्रभू, गोपती प्रभू आणि आपल्या सर्वांचा काल आणि आज. मी काल जसं म्हणालो की थोडंसं खटकत होतं की कसं बोलावं अशा वरिष्ठ भक्तांसमोर. आणि त्यात कळालं कृष्णानंद प्रभू सुद्धा आहेत, नंद दुलाल प्रभू सुद्धा आहेत. मी प्रयत्न केला प्रवचन टाळण्याचा किंवा त्यांच्याकडून ऐकण्याचा, पण त्यांच्या आदेशाने आणि सर्वांच्या कृपेने जी काही 2 दिवस काल आणि आज सेवा करण्याची संधी प्राप्त झाली त्यासाठी मी पूर्णपणे आपला धन्यवाद देतो. आणि पुन्हा जर काही चुकलं असेल, बोलण्याच्या ओघामध्ये शब्द चुकीचे वापरण्यात आले असतील तर पुन्हा एकदा सर्व भक्तांनी क्षमा करून आपले आशीर्वाद असेच द्यावे आणि पुन्हा पुन्हा अशीच सेवेची संधी आणि आशीर्वाद, ज्यामुळे सगळ्या भक्तांच्या आशीर्वादानंच भगवंतांची चरणांचा आश्रय घेण्याची संधी प्राप्त होईल. या भौतिक संसारामध्ये जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती बॉसला प्रसन्न करण्यासाठी त्याची जशी चापलुसी करतो, थोडंफार त्याचं काम, त्याच्या मुलांना शाळेत सोडणं, सिलेंडर आणून देणं, लगेच बॉस प्रसन्न होतो. पण आपले आध्यात्मिक बॉस जे कृष्ण आहेत ते त्यांची चापलुसी केल्यानं प्रसन्न नाही होणार. आपण आपल्यामध्ये आणि भगवंतांमध्ये जितके अधिक भक्त अधिक संख्येने आहेत, अधिक भक्त आपल्यावरती प्रसन्न आहेत, जितक्या अधिक भक्तांचा आपल्यावर आशीर्वाद आहे तितके आपण भगवंतांच्या जवळ येणार आहोत. आणि म्हणून पुन्हा एकदा धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. श्री प्रभुपाद की जय. समवेत गौर भक्त गौर प्रेमानंदे हरि हरि.